मागासवर्गीयांनी चांगले कपडे घातले, चांगले राहणीमान ठेवले किंवा महागड्या गाड्यामधून फिरले तर काही समाजाच्या पोटात कळ येते। तर किशोर माळी आणि गौतम माळी याने धामोरी येथील संभाजी उगले याचे अपहरण केले। या घटनेत काही तथ्य नसून 19 तारखेच्या मोर्चात केलेले आरोप हे सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे 22 तारखेला राहुरी तहसीलवर अल्पसंख्याक असलेल्या समाजाच्या मोर्चा प्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी सांगितले। माझे गाव पातळीवरच्या लोकांना नम्र विनंती आहे की आपलं हे शत्रुत्व नाही, ह्या दोन गटाच्या झगड्याचा विपर्यास जर लोक ग्रामीण भागामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्यासाठी करत असतील तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावातल्या मराठा समाजासहित सगळ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की जिथं जिथं अत्याचार होईल, जिथं जिथं अन्याय होईल तिथं सगळेजण आपण एकत्र येऊन त्याचा निषेध करूया। परंतु दलित असेल, आदिवासी असेल, भटका असेल, विमुक्त असेल, मुस्लिम असेल या जमातींना टार्गेट करून त्यांच्यावरती सामूहिक बहिष्कार टाकण्याचं जे आता हत्यार लोक उचलत आहे आणि त्याला खतपाणी घालणारी लोक मोठ्या संख्येने मोर्चा काढतायत, तर ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा कुठल्याही लोकांनी मनावर न घेता जातीय सलोखा निर्माण करावं। आणि दुसरी एक गोष्ट, अट्रॉसिटीच्या विरोधामध्ये जी बोलणारी लोक आहेत, खरं तर अट्रॉसिटीचा गैरफायदा या धनदांडग्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाऊबंधांची एकामेकाची जिरवण्यासाठी किंवा एकामेकाचा बदला घेण्यासाठीच खरं तर केलेले आहे। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आडाव, सुरेंद्र थोरात, प्रवीण लोखंडे, पांडुरंग बर्डे, नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता राहुरी तहसील कार्यालयावर मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाचा संयुक्त मोर्चा काढण्यात आला होता। मुलींची छेडछाड, दहशत, अवैध धंदे तसेच गुंडगिरी प्रवृत्तीच्या विरोधात 19 ऑगस्ट रोजी राहुरी तहसीलवर मोर्चा नेण्यात आला होता। परंतु यावेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी जातीवाचक भाषणे केल्याने तालुक्यातील अल्पसंख्याक असलेल्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना राजू आडाव यांनी सांगितले की काही दिवसांपासून तालुक्यात 2 गटाचे भांडण सुरू होते। दोन्ही गटातील तरुण हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर वाळू तस्करी, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत। स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या गुंड लोकांनी मागासवर्गीय समाजाला वेठीस धरून दलित आणि सवर्ण समाजात तेढ निर्माण केली, तर जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांनी जातीयवादाला खतपाणी घातले आहे। सर्व दलित नेते, सर्व आमचे भटकंतीचे किसन चव्हाण, आमचे राज्य सचिव अशोक गायकवाड, शिवाजीराज ढवळे, हे दीपक गायकवाड, सुनील साळवे, हा मोर्चा ज्या ज्या कार्यकर्त्यांनी यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचं मी राहुरी तालुका आरपीआयचे अध्यक्ष वगैरे अतिशय मनापासून अभिनंदन करतो। तसेच या मोर्चाने कुठल्याही प्रकारे कोणालाही गाळबोट लागलं नाही, तसेच कोणीही चुकीची घोषणाबाजी केली नाही आणि येताना हा मोर्चा अतिशय संयमशील मार्गाने आला, म्हणून मी सर्व मोर्चात आलेले सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। तसेच या मोर्चानंतर आमचा हाच संदेश राहणार का प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यात, तालुका सर्व शहर ठिकाणी तंटामुक्ती समिती नेमवणं, त्याच्यामध्ये पत्रकार असतात, गावातले सर्व समाजसेवक, राजकीय नेते असून त्या समितीमार्फत ते वाद गावातल्या गावात मिटावा। फक्त केवळ एका जातीचा मुद्दा धरून हा वाद वाढवू नये, अशाने जातीय समतोल पूर्ण बिघडून जाईल। आणि तसेच आम्ही एवढ्या महिन्याभराच्या काळामध्ये पीआयचा हाताशी धरून जातीय सुरक्षेचा कार्यक्रम राहुरीमध्ये घेत आहोत। म्हणजे सर्व पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावं याची विनंती करतो। या घटनांमध्ये वाढ होण्याचं जे प्रमुख कारण आहे, याला महत्त्वाची भूमिका म्हणजे याच्यामध्ये असलेलं राजकारण, राजकीय पाठबळानं वेगवेगळे संदर्भ देत अशा पद्धतीनं या घटना घडत आहेत, हे सगळ्यात दुर्दैव आहे। माझी आपल्या माध्यमातून एक विनंती या जिल्ह्यामधल्या सर्व राजकीय सामाजिक संघटनांच्या पुढाऱ्यांना की हा जिल्हा शांततामय जिल्हा असताना अशा पद्धतीचं जे वातावरण होत आहे ते घातक आहे। तर मग याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर सगळ्या समविचारी माणसांनी एकत्रित बसून जर हा प्रश्न निश्चितपणानं सोडवला तर या घटनांमध्ये वाढ होण्याच्या ऐवजी घट होईल। पूर्वीच्या काळी देखील अशा घटना घडायच्या, परंतु त्या घडत असताना दोन्ही समाज एकत्रित घेऊन बसवणारं मातब्बर नेतृत्व या जिल्ह्यामध्ये होतं, म्हणून ते कधी असे प्रकार जास्त वाढले नाही। परंतु आज एक घटना घडली की जो जातीचा पुढारी उठतो आणि त्या जातीच्याकडे जातो आणि त्याच्यामुळे हा भेदभाव हा सगळा वाढलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, पालकमंत्री सगळ्या प्रशासनानं याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, शांतता समितीची मीटिंग घ्यावी आणि याच्यातून मार्ग कसा निघेल, हा जिल्हा शांततामय कसा राहील याच्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे। दलित आणि आदिवासी समाजावर होणारे अत्याचार आणि अन्यायाला आळा घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे। या कायद्याने दलित आणि आदिवासी समाजाचे जीवन बदलून त्यांना समाजात एक स्थान मिळाले आहे।
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासाठी जर कोणी मागणी करीत असेल त्याला चांगला धडा शिकवला जाईल असा एक सूर भाषणकर्त्यांनी लावला होता। यावेळी सुभाष गायकवाड, डॉक्टर विजय मकासरे, जॉकी माळी, मदिना भाबी, बाबा साठे, नजीरभाई शेख आदींसह हजारो स्त्री पुरुष मोर्चामध्ये सामील झाले होते। मोर्चाचे स्वरूप पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रताप बाविस्कर, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि इतर पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्याबाबत मी चौकशी केली पोलिसला, तसा काही प्रकार नाहीये। गुन्हा दाखल झालेला आहे, त्याप्रमाणे कारवाई होते। आरोप करताना काही आरोप करता येतील। आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा स्वतःहून आम्ही हे करून आरोपी अटक केलेले आहेत। कालच्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा काही क्ल्यू नसताना आम्ही आरोपी शोधून काढले आणि गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे तपास करत आहोत। सी 24 ताससाठी सतीश फुलसौंदरसह मनोज साळवे, राहुरी।